आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरताच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक घोटाळा आहे। दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा GR 28 ऑगस्ट 2015 निघाला असताना सुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ 100च्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली। त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतर सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ ID हा तर विषय आहेच, पण एकच व्यक्ती दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे। अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे। त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। नागपूरमध्ये त्यांनी एक SIT निर्माण केली, ती चौकशी करते आहे, पण राज्याच्या स्तरावर जर रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे। आपको पता है कि महाराष्ट्र में कई जिलों में शिक्षक भर्ती का घोटाला हुआ है। महाराष्ट्र के शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे इनका जो मतदार संघ है मालेगांव, वहां पे भी ये घोटाला हुआ है। वहां पे नवीन टुकड़ी को जो मान्यता दी जाती है 28 अगस्त 2015 का GR है, उसके तहत कोई भी नए टुकड़ी को मान्यता देने का सरकार ने मना किया है 28 अगस्त 2015 के GR के जरिए। उसके बावजूद फर्जी कागज पत्र तैयार करके बैक डेट में टुकड़ी को मान्यता दी गई और 100 के ऊपर बोगस शिक्षक की भर्ती वहां की गई। उसी प्रकार टुकड़ी का स्थलांतर जो होता है वो भी बनावट या फर्जी पेपर बना के उसमें भी घोटाला हुआ है। और मैं बार बार बोल रहा हूं कि शालार्थ ID का, बोगस शालार्थ ID का तो घोटाला है, उसके अलावा एक एक विद्यार्थी जो है, एक एक जो शिक्षक जिसकी अपॉइंटमेंट की गई उसको दो स्कूल में उसकी अपॉइंटमेंट है। उसी प्रकार अल्पसंख्यक की जो स्कूल है वहां पे भी घोटाला काफ़ी डिस्ट्रिक्ट में हुआ है। लेकिन ताज्जुब की बात है कि शिक्षण मंत्री के मतदार संघ में इस प्रकार का घोटाला होता है।
इसके लिए राज्य शासन ने ध्यान देना चाहिए। और मेरी गुजारिश है राज्य शासन से कि ये पूरा जो घोटाला जो नागपुर जिले में तो है, उसके अलावा बाकी जिले में भी इस प्रकार की कंप्लेंट्स जो आ रही है, उसके लिए महाराष्ट्र शासन ने रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए जहां जहां से महाराष्ट्र में कंप्लेंट आ रही है वहां पे रिटायर्ड हाईकोर्ट जज के जरिए एक कमिटी का गठन करके उसके जरिए इसकी पूरी इंक्वायरी होना चाहिए। ये मेरी राज्य शासन से मांग है। नाही, दादा भुसे स्वतः मी तसं म्हणणार नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे। शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये घोटाळा होतो, तर त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। लवकरात लवकर। तुम्ही गेल्या वेळी बोलले होते की जर सरकारने अशी समिती नेमली नाही तर तुम्ही न्यायालयात देखील जाणार आहे। आता या गोष्टीलाही 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। आम्ही अजून विनंती करतोय, पुढे सुद्धा अजून विनंती करू, आणि नाहीच जर सरकारने ऐकलं तर मग पाहू पुढची काय पाऊल उचलायचे। तर अनेक जिल्ह्यात नाही आहेत, अनेक जिल्ह्यात ना, तुमच्या आपल्या बाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा अमरावतीमधनं आहे, भंडाऱ्यामधनं आहे, गोंदियामधनं आहे, बाकी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आहेत। कसं आहे की याची जेव्हा राज्य शासन याची महाराष्ट्राच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करेल तेव्हाच अशा प्रकारचे किती बनावट कागदपत्र तयार करून किती शिक्षकांना नोकऱ्या लावल्या, किती शिक्षकांना मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईन करून घेतलं, एकच शिक्षक 2-2 शाळेमध्ये त्याला नोकरी आहे, तिथून 2-2 शाळेत तो पगार घेतोय। अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आहे। त्याच्यामुळे हे फार मोठं प्रकरण आहे। मी मागेच सांगितलं की व्यापमपेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्रातलं शिक्षक भरती घोटाळ्याचे मोठं प्रकरण आहे। ठीक आहे, थँक्यू। काल अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती आहे, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्रित येईल अशी चर्चा सुरू झालेली आहे, कारण जवळपास 1.5 ते 2 तास भेट झाली। काल माननीय शरद पवार साहेब, माननीय अजित पवार साहेब आणि साखर संघाचे जे अनेक पदाधिकारी आहेत त्यांची काल बैठक साखर संघामध्ये होती। आता साखर संघाच्या बैठकीमध्ये जे त्यांचे सगळे सभासद आहेत किंवा साखर संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची एकत्र बैठक झाली, एवढी संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये माहिती आली आहे। आणि अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण त्यांचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा होतात किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका, शासकीय बैठका होत राहतात। परत एकदा 9 तारखेला सुद्धा बैठक होत आहे, सातत्याने या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या बैठक होत आहे, चर्चा बरंच सुरू आहे। तुम्ही जी शंका घेताय असं काही नाही। मी मागे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही। मुख्यमंत्री सहायता निधीला आता परदेशातून देणगी मिळणं शक्य होणार आहे आणि असा प्रयोग होणार आहे, हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे। त्याची माहिती घेतो, मागे मी काय ओझरतं वाचलं ते, त्याची माहिती घेतो तर। अंगणवाडी सेविकाही आता शिक्षिका होणार आहे, त्यांना वर्षाचं शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि मग त्या शिक्षिका होणार आहे। चांगलं आहे, त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत, त्या जर त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्यासुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात। सरकारी अनुदान या सरकारी एम्प्लॉइज ने उनका वापस लेने का सरकार सोच रही है।
ऐसा है कि जब लाडली बहना योजना चालू की उसी टाइम सरकार ने उसकी छानबीन अच्छे ढंग से करने को होना था। चुनाव में उसका फायदा होना चाहिए करके जल्दबाजी में जिसने जिसने अर्जी की, जो लाइन में लगा, वो सरकारी नौकरी में हो या सरकारी नौकरी में नहीं हो, सभी को दिया गया। लेकिन उसमें सरकारी जो नौकरी करती है हमारी महिला, उनको भी वहां पे दिया गया है। अब उनको लगा कि सभी महिलाओं के लिए शायद ये राज्य शासन ने लाडली बहन योजना लाए करके उनको लगाऊंगा करके वो भी लाइन में लग गई अपनी। ये उसी टाइम देखना था सरकार ने कि इसमें राज्य शासन के जो कर्मचारी, जो महिला है, उन्होंने उसी टाइम बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे, मदद दे रहे, लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में हैं उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे, ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था। सिर्फ चुनाव के लिए ये योजना लाएगी, फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो, उसको सबको दिया गया। अभी जो शासकीय जो एम्प्लॉय है उन्होंने जो पैसे उठाए उनको उनसे वापस लेना चाहिए। और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की, जो अधिकारी ने उनकी है बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की, उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। राज्य निवडणूक आयोगानं सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना पाठवली आहे, त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात। लवकर व्हायला पाहिजे, म्हणजे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत तेच वाट पाहत आहेत, पण जनता सुद्धा वाट पाहत आहे। 9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही। महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे। असं आहे की नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात। लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी, आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात। ती काम झालं पाहिजे म्हणून आता अधिकाऱ्याच्या भरोश्यावर संपूर्ण 9 वर्षापासून अधिकाऱ्याच्या भरोश्यावर नगरपालिका, महानगरपालिका, अनेक महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही, कारण की कोणी पदाधिकारी नाही। 9 वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे? त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे, ज्यांना निवडणुका लढवायच्या आहे त्यांची मागणी आहे। आपला आज आरोप केले दादा भुसेच्या मतदारसंघातले बोगस भरती घोटाळ्याबाबत, पण दुसरीकडे भाजपाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंवर आरोप होत आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जास्त घोटाळा केल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने। कसं आहे, आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे। आरोप तर कोणी करू शकते। आज आम्ही हे आरोप करतोय, याचे कागदपत्र दाखवतोय, त्याचं पत्र मी लिहिलंय मुख्यमंत्र्यांना, याचे कागदपत्र दाखवतोय, असं नाही तोंडी आरोप करतोय। आम्ही सगळे कागदपत्र, मालेगावमध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित मी तक्रार करतोय। असं तोंडी तक्रार करत नाही, कागदपत्र सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याकडे मी देतोय। राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार आहे। कसं आहे की आता राज्य शासन महाराष्ट्रामध्ये येऊन आता जे काही युतीचं शासन आहे येऊन किती महिने झाले आपल्याला कल्पना आहे। दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा पालकमंत्र्याचा निर्णय होऊ शकला नाही। शेवटी कोणत्या जिल्ह्याचा कोणाला पालकमंत्री करायचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे। रायगडचा पालकमंत्री अजून झाला नाही, नाशिकचा पालकमंत्री झाला नाही, अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या बाबतीत वाद चालू आहे। मला समजत नाही, 6 महिने जर तुमचे पालकमंत्री त्या जिल्ह्याला तुम्ही देऊ शकत नसाल आणि त्याच्या बाबतीत जर निर्णय घेऊ शकत नसाल तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे रायगडच्या बाबतीत तो एकत्र बसून घ्या, काय तुम्हाला निर्णय नाशिकच्या बाबतीत घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या।
पण एखाद्या जिल्ह्याला 6 महिने पालकमंत्रीपद नसणं हे काही प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य नाही, राज्य शासनाच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. थँक्यू. ते दिलं.